नमस्कार विद्यार्थी मित्र. आजच्या भागामध्ये आपण शेतमालाच्या किमतीशी संबंधित समस्यावर उपाययोजना या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. शेतमालाच्या किमतीतील अस्थिरता ही भारतातील शेतकऱ्यासमोरील एक दीर्घकाळापासून अस्तित्वात असलेली गंभीर समस्या आहे. त्याचबरोबर बाजारातील अनिश्चितता, नैसर्गिक आपत्ती, मध्यस्थांचा प्रभाव आणि योग्य साठवणूक तसेच प्रक्रिया व वितरण सुविधांचा अभाव यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न हे अस्थिर राहते. यावर उपाय म्हणून विविध धोरणे व व्यवस्थापन प्रणाली ह्या महत्वाच्या ठरतात. तसेच शेतमालाच्या बाजार व्यवस्थापनातील सुधारणा, किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP, तसेच शिल्लकी साठा, साठागृहे व शीतगृहे, उत्पादन प्रक्रिया व मूल्यवर्धन, तसेच थेट निर्यात, त्याचप्रमाणे कृषी विमा योजना, तसेच अनावश्यक मध्यस्थ हटवणे आणि सामूहिक शेती या उपाययोजना एकत्रितपणे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यास तसेच किमती स्थिर ठेवण्यास आणि शेती व्यवसाय टिकाऊ बनण्यास अत्यंत प्रभावी आहेत. या उपाययोजनामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबळ होतोच, त्याचबरोबर त्याला उत्पन्नाचा योग्य मोबदला मिळतो. म्हणून बाजारातील पारदर्शकता वाढवणे आणि देशातील अन्न सुरक्षा व ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे या धोरणांचा एकत्रित व समन्वित अवलंब केल्याने शेतकऱ्याच्या दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य व आधुनिक शाश्वत शेतीसाठी ह्या सर्व उपाययोजना काय करतात, ह्या अपरिहार्य ठरत असतात. त्यामुळे शेतमालाच्या किमतीशी संबंधित समस्याचा तोडगा काढण्यासाठी काही उपाययोजना आहेत. त्या कोणत्या आहेत त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यामधली पहिली उपाययोजना आहे ती म्हणजे शेती उत्पादनाचे बाजारपेठ व्यवस्थापन सुधारणा. शेतमालाच्या योग्य किमतीसाठी आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी शेती उत्पादनाचे बाजार व्यवस्थापन सुधारणा करणे हे अत्यंत गरजेचे आहे. तसेच भारतात शेतकऱ्यापर्यंत योग्य बाजारपेठेत पोहोचवण्याचे साधन काही प्रमाणात अद्याप कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी थोड्या किमती किंवा बाजारपेठेच्या अनिश्चिततेमुळे आर्थिक नुकसान हे सहन करावे लागते. या समस्यावर उपाय म्हणून डिजिटल मार्केट प्लेस असेल, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असेल आणि इतर थेट विक्री साधने ही महत्वाची ठरत असतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना थेट ग्राहकाशी जोडणारे असे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्यास त्यांना आपल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळण्याची संधी त्यामुळे वाढते. यामुळे मध्यस्थाचा अवलंब कमी होतो आणि ग्राहकांना मिळणाऱ्या पैशाचा जास्तीत जास्त हिस्सा थेट उत्पादक शेतकऱ्यांना मिळतो. हे केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नाही, तर शेतकऱ्यांच्या उत्पादनावरती नियंत्रण आणि त्यांची बाजारपेठ जागा मजबूत करण्यास मदत करते. त्याचबरोबर स्थानिक बाजारपेठेचे सशक्तीकरण करणे ही एक आणखी महत्वाची बाब आहे. स्थानिक बाजारपेठेत शेतकऱ्यांसाठी विक्री सुलभ होणे, तसेच दर्जेदार उत्पादनासाठी योग्य किंमत ठरवणे आणि स्थानिक ग्राहकाशी थेट व्यवहार करण्यास प्रोत्साहन देणे हे बाजार व्यवस्थापन सुधारण्यासाठी आवश्यक उपाय आहेत. याशिवाय करार शेतीचा वापर वाढवून शेतकऱ्यांना दीर्घकालीन स्थिरता आणणे, त्याचबरोबर त्यांना आर्थिक सुरक्षा देणे हे शक्य होते. आता उदाहरणार्थ आपण पाहायचं म्हणलं तर सुपर मार्केट, रिटेल स्टोअर्स किंवा मोठ्या ग्राहकाशी थेट करार करून शेतकऱ्यांना उत्पादनासाठी निश्चित किंमत मिळू शकते आणि त्यांना बाजारपेठेतील अस्थिरतेचा सामना करण्याची गरज भासत नाही किंवा ती गरज कमी होते. या व्यतिरिक्त बाजार व्यवस्थापन सुधारल्यास शेतकऱ्यांना उत्पादनाची मागणी आणि पुरवठा याबाबत अधिक माहिती मिळते. तसेच डिजिटल साधनाचा वापर करून बाजारपेठेतील बदल, ग्राहकाची पसंती आणि किमतीतील चढ उतार याबाबत शेतकऱ्यांना सतत जी नवीन माहिती असेल किंवा अद्ययावत माहिती मिळू शकते. यामुळे ते आपल्या उत्पादनाचे नियोजन, तसेच उत्पादनाची लागवड, विक्री किंवा साठवणुकीच्या धोरणामध्ये सुधारणा करू शकतात. आणि शेवटी शेतकऱ्याचा माल व्यवस्थापन सुधारणा फक्त आर्थिक लाभापुरती मर्यादित नाही, तर शेतकऱ्याचे जीवनमान सुधारायचं असेल, तर त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारायचं असेल, त्याचप्रमाणे ग्रामीण अर्थव्यवस्था सशक्त करण्यास आणि भारतातील कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी ते महत्वपूर्ण ठरते. जर शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य फळ मिळाले, तर ते नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवतील, तसेच ते उत्पादनाचा दर्जा सुधारतील आणि शेती व्यवसाय अधिक टिकाऊ आणि लाभदायक बनवतील. दुसरा मुद्दा आहे किमान आधारभूत किमतीचे धोरण म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस. किमान आधारभूत किमतीचे धोरण हे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने राबवले जाणारे एक अत्यंत महत्वाचे आर्थिक साधन आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि बाजारातील अस्थिरतेमुळे होणारे जे संभाव्य आर्थिक नुकसान आहे त्यापासून संरक्षण करणे हा आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेले कठोर श्रम व वेळ वाया जाऊ नये यासाठी सरकार त्यांच्या उत्पादनाला किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP निश्चित करते आणि MSP द्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळतो
आणि त्यांची आर्थिक परिस्थिती काय होते मजबूत होते. तसेच किमान आधारभूत किमतीची निश्चिती कृषी खर्च आणि किमान आयोग म्हणजे कमिशन फॉर ॲग्रीकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस म्हणजे CACP द्वारे केली जाते. आता या CACPची स्थापना कधी झाली? तर CACPची स्थापना 1 जानेवारी 1965 रोजी झाली आणि त्याचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे. हा आयोग शेतमालाचा उत्पादन खर्च, बाजारातील मागणी पुरवठा, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या हिताचा सखोल विचार करून किमान आधारभूत किंमत ही ठरवते. प्रत्येक हंगामापूर्वी CACP सरकारला त्या हंगामासाठी किमान आधारभूत किमतीची शिफारस करत असते. आणि या धोरणाचा मुख्य फायदा असा की जर बाजारातील किमती MSP पेक्षा खाली गेल्या, तर सरकार शेतकऱ्याकडून थेट उत्पादनाची काय करतं खरेदी करत असतं आणि अशा खरेदीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान टाळले जाते आणि त्यांना योग्य दर मिळतो. MSPच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन विकताना आर्थिक स्थिरता मिळते, ज्यामुळे ते आपले शेती नियोजनशील आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून करू शकतात. तसेच किमान आधारभूत किमतीचे धोरण बाजारातील अस्थिरतेवर देखील नियंत्रण ठेवण्यास मदत करत असते. आता उदाहरणार्थ बोलायचं झालं तर एखाद्या हंगामात शेतमालाचे उत्पादन जास्त झाले, तर त्याची किंमत असेल किंवा त्याचा भाव बाजारात कमी होऊ शकतात. अशा वेळी सरकार MSP वापरून अतिरिक्त उत्पादन खरेदी करू शकते आणि त्याचा बफर स्टॉक करून ठेवते म्हणजे शिल्लकी साठा करून ठेवते आणि या साठ्याचा उपयोग पुढील हंगामात शेतमालाची टंचाई निर्माण झाल्यास बाजारात उत्पादन पुरवण्यासाठी हा केला जातो. त्यामुळे बाजारातील भाव स्थिर राहतो आणि शेतकऱ्यांना तसेच ग्राहकांना त्याचा फायदा होत असतो. तसेच MSPच्या धोरणामुळे शेतकरी थेट सरकारी खरेदी केंद्रामध्ये उत्पादन हा विकू शकतो. यामुळे बाजारातील दलाल आणि मध्यस्थ यांचा प्रभाव कमी होतो आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा जास्तीत जास्त फायदा मिळतो. तसेच MSP फक्त शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण करत नाही, तर संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यास एक प्रकारे मदत करत असते. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते, शेती टिकाऊ बनते आणि देशातील अन्न सुरक्षा ही वाढत असते किंवा सुधारत असते. याशिवाय किमान आधारभूत किमतीचे धोरण शेतकऱ्यांना उत्पादनासाठी लागणारी संसाधने, बियाणे, खते, यंत्रसामग्री यावर खर्च करताना जोखीम कमी वाटते. परिणामी शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे उत्पादन करण्यासाठी यातून प्रोत्साहन मिळते. तसेच MSP धोरणामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि ते शेती व्यवसायात दीर्घकालीन आणि टिकाऊ वाटचाल करू शकतात. शेवटी MSP हे धोरण शेतकऱ्याचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी, तसेच आर्थिक नियोजन सुलभ करण्यासाठी आणि बाजारातील अस्थिरता नियंत्रित करण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. हे धोरण शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत नाही, तर संपूर्ण देशाच्या कृषी क्षेत्रातील अस्थिरता आणि विकासाला चालना देण्यासाठी काय होतं मदत करत असतं. तिसरा मुद्दा आहे शिल्लकी साठा म्हणजे बफर स्टॉक. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शिल्लकी साठा ही शेतमालाच्या किमतीतील स्थिरता राखण्यासाठी आणि देशातील अन्न सुरक्षतेला बळकटी देण्यासाठी एक अत्यंत महत्वाची यंत्रणा आहे. शिल्लकी साठा म्हणजे काय? तर शिल्लकी साठा म्हणजे अतिरिक्त उत्पादनाचा साठा होय, जो सरकार किंवा संबंधित सार्वजनिक संस्था तयार करत असते आणि हा साठा गरजेच्या काळात पुरवठा नियंत्रित करण्यासाठी वापरला जात असतो. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण आणि ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्वाचा ठरत असतो. शिल्लकी साठा तयार करण्याची प्रक्रिया साधारणतः अशी असते की जास्त उत्पादन झालेल्या हंगामात सरकार किंवा सार्वजनिक संस्था बाजारातून अतिरिक्त उत्पादन खरेदी करतात. आता उदाहरणार्थ समजून घेऊया. एक हंगामात तांदूळ उत्पादन जास्त झाले आणि बाजारभाव MSP पेक्षा खाली गेला, तर सरकार या अतिरिक्त तांदूळाची काय करतं खरेदी करतं किंवा राज्यस्तरीय ज्या अन्न महामंडळाच्या साठ्यामध्ये ते ठेवतं. यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळतो आणि उत्पादनाचा अपव्यय हा टाळला जातो. त्यानंतर जेव्हा बाजारात टंचाई निर्माण होते किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजे जसे की दुष्काळ, अतिवृष्टी असेल किंवा पूर असेल, अशा वेळेस जसं उत्पादन कमी होते, तेव्हा सरकार हा साठा बाजारातून आणून त्याचा सप्लाय म्हणजे पुरवठा वाढवते. यामुळे अन्नधान्याच्या किमतीवरती नियंत्रण ठेवणे शक्य होते. आता जर एखाद्या हंगामात गहू उत्पादन कमी झाले आणि त्याचा बाजारभाव 3,000 प्रति क्विंटल झाला, तर सरकार या साठ्यातील गहू विकून बाजारभाव काय करतं स्थिर ठेवते. ज्यामुळे ग्राहक आणि गरीब लोकांना अन्नधान्य परवडणाऱ्या दरामध्ये काय होतं उपलब्ध होऊ शकतं. तसेच शिल्लकी साठा केवळ तांदूळ व गव्हापुरता मर्यादित नाही. भातात डाळी, साखर, तेलबिया इत्यादीचा देखील साठा केला जातो आणि या साठ्याचे व्यवस्थापन भारतीय अन्न महामंडळ म्हणजे FCI आणि राज्य सरकार हे करत असतात. तसेच मागणी पुरवठ्यातील असंतुलनामुळे किमतीत जास्त ज्यावेळेस चढ उतार होतात, अशा परिस्थितीत शिल्लकी साठा जो आहे, हा साठा अस्थिरतेवरती नियंत्रण ठेवण्यास मदत करत असतो. तसं पाहिलं तर शिल्लकी साठ्याचे अनेक फायदे आहेत. म्हणजे त्यापासून शेतकऱ्याला संरक्षण मिळतं. म्हणजे जास्त उत्पादन झाल्यास बाजारभाव MSP पेक्षा खाली जाऊ शकतो. अशा वेळी सरकार खरेदी करून म्हणजे ते धान्य खरेदी करून शेतकऱ्याला हमीभाव प्रदान करत असतं. त्याचप्रमाणे किमतीवरती पण
किमतीही स्थिर ठेवू शकतो. म्हणजे टंचाई किंवा जास्त मागणीच्या काळात शिल्लक साठा वापरून बाजारातील किमती ह्या नियंत्रित ठेवल्या जातात. त्यामुळे अजून एक फायदा आहे, की ग्राहकांना अन्न घेणं परवडतं. म्हणजे गरजू आणि गरीब लोक असेल, अशाला अन्नधान्य परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध होऊ शकतं. त्याच पद्धतीने पुढचा एक फायदा देशातील अन्न सुरक्षता राखू शकते. म्हणजे साठा असल्यामुळे टंचाईच्या काळामध्ये देशातील लोकांना अन्नधान्य पुरवठा कसा होतो, सुनिश्चित करता येऊ शकतो. म्हणजे देशात अन्न सुरक्षता राहू शकते. आता काही उदाहरणार्थ आपण पाहायचं म्हटलं तर 2020 ची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेस कोव्हिड-19 आला होता, त्या साथीच्या काळामध्ये भारतात शिल्लक साठ्यामुळे लोकांना तांदूळ, गहू परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध झाला होता. तसेच पंजाब व हरियाणामध्ये गहू उत्पादन जास्त झाल्यामुळे सरकारने एम-एस-पीच्या दराने अतिरिक्त गहू खरेदी करून तो एफ-सी-आयकडे साठा करून ठेवला होता. आणि पुढील वर्षी किंवा तयार केला जातो आणि पुढील वर्षी जर समजा उत्पादन कमी झाले, तर हा साठा बाजारात आणून हा भाव नियंत्रित केला जात असतो. म्हणजे शिल्लक साठा हे केवळ धोरण आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना फायदेशीर नाही, तर देशाच्या अन्न सुरक्षता, त्याचप्रमाणे बाजारातील अस्थिरता आणि गरीब लोकांच्या अन्न सुलभतेसाठी देखील अत्यंत प्रभावी ठरत असते. म्हणजे एकूणच शेतमालाचा शिल्लक साठा शेतकऱ्यांना हमी भाव देतो, तसेच ग्राहकांना परवडणाऱ्या दरामध्ये अन्नधान्य त्यातून मिळते आणि बाजारातील चढ उतार याच्यामुळे कमी होतात. त्यामुळे भारतातील शिल्लक साठा हा शेतमालाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी एक महत्वपूर्ण उपाय आहे. पुढचा चौथा मुद्दा आहे वेअरहाऊस आणि कोल्ड स्टोरेज म्हणजे साठागृहे आणि शीतगृहाची सुविधा. शेती हा भारतातील बहुतांश लोकांचा काय मुख्य व्यवसाय आहे. परंतु शेतकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. शेतमालाच्या किमतीतील चढ-उतार, खराब होणाऱ्या मालाचे नुकसान, तसेच साठवणुकीच्या सुविधेचा अभाव हे काही प्रमुख कारणे आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा हा सहन करावा लागत असतो. तसेच जास्त उत्पादनाच्या हंगामात बाजारात त्या अन्नधान्याचा पुरवठा वाढतो. त्यामुळे किमती ह्या घसरतात. कारण सप्लाय वाढला का मार्केटमध्ये बाजाराच्या किमती घसरतात. तर टंचाईच्या काळामध्ये ह्या किमती वाढत असतात. म्हणजे अनाठायी किमती ह्या वाढत असतात. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी तात्काळ विक्रीसाठी जो काही भाग असेल, तो भाग वापरू शकतो. म्हणजे विशेषतः जर साठवणुकीच्या योग्य सुविधा उपलब्ध नसतील, तर त्यामुळे त्यांना दलालाकडे स्वस्त माल विकावा लागेल. कारण की स्टोरेज फॅसिलिटी अवेलेबल नसेल, तर तो तो माल स्वस्त ह्याच्यामध्ये विकावा लागतो. त्यामुळे त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला हा मिळू शकत नाही. पण या समस्येचे निराकरण करायचे असेल, तर वेअर हाऊस असेल किंवा कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी ही काय राहते महत्वाची राहत असते. आता वेअर हाऊस म्हणजे काय किंवा साठागृह म्हणजे काय? तर साठागृह म्हणजे शेतमालाच्या दीर्घकालीन साठवणुकीसाठी बांधलेली एक प्रकारची सुविधा होय. यामध्ये धान्य, डाळी, तेलबिया, कापूस यासारख्या खराब न होणाऱ्या मालाचा साठा केला जातो. या साठागृहामध्ये साठवलेल्या मालामुळे शेतकऱ्यांना तात्काळ विक्रीसाठी कोणत्याही प्रकारचा दबाव येत नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या मालाला किंमत योग्य पद्धतीने मिळवू शकतो आणि एम-एस-पी पेक्षा किंवा बाजारभावाच्या अनुकूल किमतीची तो वाट पाहू शकतो, जर वेअरहाऊस अवेलेबल असेल तर. तसेच साठागृह केवळ शेतकऱ्यांनाच फायदेशीर नाहीत, तर सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम आणि अन्न सुरक्षेसाठी देखील हा महत्वपूर्ण आहे. आता उदाहरणार्थ भारतातील अन्न महामंडळ म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि राज्य सरकारचे गुदाम महामंडळ शेतमालाचा साठा हे काय करतात व्यवस्थापित करत असतात. ज्यामुळे टंचाईच्या काळात आवश्यक असणारे अन्नधान्य हे लोकांपर्यंत सहजपणे पोहोचवता येऊ शकतं. त्याचबरोबर साठागृहामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो आणि ग्राहकाला परवडणाऱ्या किमतीत अन्नधान्य हे उपलब्ध होत असते. आता कोल्ड स्टोरेज म्हणजे शीतगृह म्हणजे काय? तर साठागृहाव्यतिरिक्त शीतगृहे अल्पायुष्य आणि नाशवंत होणाऱ्या मालासाठी ही वापरली जात असतात. यामध्ये फळे, भाजीपाला, मांस, दुग्धजन्य पदार्थ, फुलझाडे इत्यादीचा समावेश होत असतो. आणि शीतगृहामध्ये नियंत्रित तापमान असतं आणि आर्द्रता राखून माल साठवला जात असतो. ज्यामुळे त्या मालाचा टिकाऊपणा वाढतो आणि खराब होण्याची शक्यता काय राहते कमी होत असते. आता उदाहरणार्थ बरोबर तापमानात साठवलेला टोमॅटो किंवा स्ट्रॉबेरीचे आयात निर्यात त्यामुळे करता येतो. त्यामुळे त्यांचा जो होणारा नाश असेल अल्पावधीत, तो नाश टाळता येऊ शकतो. त्याचबरोबर शीतगृहामुळे शेतकऱ्यांच्या टंचाईच्या काळामध्ये उत्पादन विकण्यासाठी ते बाजारामध्ये उपलब्ध करू शकतात. यामुळे किमती अनावश्यकपणे वाढत नाहीत आणि ग्राहकाला परवडणाऱ्या दरामध्ये उत्पादन हे मिळू शकतं. आता उत्तर भारतामध्ये आंबा असेल, टरबूज असेल, ह्या हंगाम संपल्यानंतरही शीतगृहातील हे फळे शेतकऱ्यांना चांगल्या किमतीत येऊन जातात, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. आता ह्या वेअर हाऊस आणि कोल्ड स्टोरेजचे काय फायदे होऊ शकतात? त्यातून शेतकऱ्यांना फायदा होतो, शेतकऱ्यांना लाभ होतो. तो कसा होतो? तर मालाची तात्काळ विक्री न करता चांगल्या किमतीची शेतकरी वाट पाहू शकतात आणि उच्च दर्जाचे उत्पादन त्यामुळे टिकून ठेवता येऊ शकते. ज्यामुळे निर्यात करायची असेल, तर ते निर्यात करता येते आणि त्यामुळे शेतकऱ्याला त्या निर्यातीपासून उत्पन्न मिळू शकतं आणि किमतीची वाट पाहिल्यानंतर आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये पण त्याला काय होते चांगली किंमत मिळू शकते. म्हणजे शेतकऱ्याचा त्यातून लाभ होऊ शकतो.
त्याच पद्धतीने किमतीमध्ये स्थिरता ठेवू शकतो. हा एक फायदा आहे. म्हणजे जास्त उत्पादनाच्या वेळी शेतमाल साठवून बाजारात तो कमी प्रमाणामध्ये आणला जाऊ शकतो. ज्यामुळे भाव घसरत नाही. कारण एकदम माल आणला तर पुरवठा वाढेल आणि त्या पुरवठा वाढल्यामुळे किमती घसरू शकतात. मग हा धोका टाळता येऊ शकतो. तसेच टंचाईच्या काळात शीतगृहातील उत्पादन हे विकले जाते. त्यामुळे जो भाव ते किमती अनावश्यक प्रमाणे वाढणार आहेत, त्या वाढू शकणार नाहीत. त्याप्रमाणे तिसरा फायदा होऊ शकतो, की अन्न सुरक्षता राखू शकते. म्हणजे साठागृहे आणि शीतगृहे देशातील अन्न सुरक्षतेला बळकटी देण्याचं काम करतात. गरजू लोकांना अन्नधान्य असेल किंवा ताजे उत्पादन हे परवडणाऱ्या दरामुळे त्यातून उपलब्ध होत असतात. तसेच निर्यातीचा फायदा होऊ शकतो, की उच्च दर्जाचे आणि टिकाऊ उत्पादन साठवून ठेवल्यामुळे निर्यातीची संधी काय होते वाढते. त्यामुळे देशाला आर्थिक फायदा त्यातून होऊ शकतो. आता काही उदाहरणं आपण समजून घेऊया. आता महाराष्ट्रात कांदा आणि टोमॅटोचे उत्पादन हंगामात जास्त होते. जर तिथं साठागृहे आणि शीतगृहे असतील, तर साठागृहे आणि शीतगृहामुळे या उत्पादनाचा नाश टाळता येऊ शकतो आणि बाजारात किमती ह्या त्यामध्ये स्थिर राहू शकले असतात. कारण नाश झाला तर शॉर्टेज होईल आणि शॉर्टेज झालं तर किमती वाढतील. पण हे जर स्टोरेज फॅसिलिटी अवेलेबल असेल, तर काय होऊ शकतं बाजारामध्ये किमती ह्या स्थिर राहतील. ज्यावेळेस माल मार्केटमध्ये शॉर्टेज असेल, तर त्यावेळेस तो माल मार्केटमध्ये आणता येऊ शकतो. तसेच पंजाब आणि हरियाणामधून गहू किंवा तांदळाचे उत्पादन एम-एस-पीच्या दराने साठवणूकगृहात साठवून ठेवल्यामुळे विक्रीसाठी ते ज्यावेळेस गरज असेल ना, त्यावेळेस ते काढता येऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्याला सुरक्षित उत्पन्न त्यावेळेस मिळू शकतं. म्हणजे किमती घटण्याचा जो धोका आहे, त्यातून शेतकऱ्याला जे नुकसान आहे, ते नुकसान त्यामुळे टाळता येऊ शकतं. तसेच पश्चिम बंगालमध्ये पिकलेल्या फळाचा मोठा भाग हा स्टोअर हाऊसेसमध्ये काय तर साठवून ठेवला जातो. ज्यामुळे शेतकऱ्याला डोमेस्टिक मार्केट आणि निर्यातीसाठी टिकाऊ माल हा टिकवून ठेवता येऊ शकतो. हा जो माल त्या थोडा काळ टिकवता येऊ शकतो. आता याच्या आधारे आपण जर निष्कर्ष काढायचा म्हटलं, तर एकंदरीत साठागृहे असतील किंवा शीतगृहे हे शेतमालाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरामध्ये अन्न उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाच्या ठरत आहेत. आणि या सुविधामुळे शेतकऱ्याला आपला माल टिकवून ठेवता येऊ शकतो. तसेच बाजारातील ज्या अनसर्टन्टी आहेत, त्यातून त्याचा बचाव होतो आणि देशात अन्न सुरक्षता ही एक प्रकारे मजबूत होते. तसेच शेतमालाचे व्यवस्थापन व टिकाऊ साठवणूक हे शेती व्यवसायाला दीर्घकालीन टिकाव देते आणि देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेला एक प्रकारे मजबूती देत असते. पुढचा मुद्दा आहे उत्पादन प्रक्रिया आणि मूल्य संवर्धन. शेतमालाच्या किमतीत अस्थिरता कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी उत्पादन प्रक्रिया आणि मूल्यवर्धन अत्यंत महत्वाचे साधन आहे. आणि या प्रक्रियामुळे शेतमालाला केवळ दीर्घायुष्य मिळत नाही, तर त्यातून त्याची गुणवत्ता सुधारते. तसेच बाजारपेठेमध्ये चांगली मागणी राखली जाते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळतो आणि शेती व्यवसाय हा अधिक फायदेशीर बनत असतो. तसेच उत्पादन प्रक्रियेमुळे माल टिकाऊ होतो आणि तो लांब अंतरापर्यंत पण पाठवला जाऊ शकतो. विशेषतः फळे, भाजीपाला, दूध इत्यादी जे काही जलद खराब होणाऱ्या उत्पादनावरती प्रक्रिया करून त्याचे विविध मूल्यवर्धित रूप तयार करता येऊ शकते. आता उदाहरणार्थ फळे बघायचं म्हटलं तर संत्री, सफरचंद, आंबा या फळांपासून जाम, ज्यूस, सुकवलेले फळे तयार करता येऊ शकतात. म्हणजे ड्रायफ्रूट तयार करता येऊ शकतात. तसेच भाजीपाल्याच्या बाबतीमध्ये टोमॅटोपासून केचप असेल किंवा सॉस बनवतात. गाजर किंवा भाजीपासून पावडर किंवा प्रिझर्व्ह तयार करता येऊ शकते. तसेच दुग्धजन्य पदार्थाच्या बाबतीमध्ये दुधाचे रूपांतर चीज, लोणी, दही, दही पावडर यामध्ये करता येऊ शकते. या उत्पादन प्रक्रियेमध्ये शेवटी त्याचा काय होतं टिकाऊपणा म्हणजे उत्पादन प्रक्रियेत टिकाऊपणा वाढत नाही, तर त्याची मागणी काय राहते हो, स्थिर राहत असते. आणि प्रक्रिया केलेल्या मालासाठी बाजारातील मागणी काय राहते सतत राहत असते. त्यामुळे त्याचे भाव हे स्थिर राहतात, कॉन्स्टंट राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारातील चढ-उताराचा सामना काय करतो, कमी करता येऊ शकतो. आता हे जे व्हॅल्यू एडिशन आहे त्याचे फायदे काय होऊ शकतात? तर त्याची जी उच्च किंमत आहे, ती उच्च किंमत त्यातून मिळवता येऊ शकते. म्हणजे पॅकेज फूड असेल, ऑर्गॅनिक पदार्थ असतील, जाम असेल, ज्यूस असेल, यासारख्या मूल्यवर्धित उत्पादनांना मूळ कच्च्या मालापेक्षा जास्त किंमत मिळू शकते. म्हणजे प्रोसेस केल्यानंतर त्याची किंमत काय ते वाढत असते. त्याचप्रमाणे उत्पादन टिकाऊ होऊ शकते. म्हणजे माल जास्त काळ टिकतो आणि त्यामुळे शेतकऱ्याला तो विकण्यास जो वेळ आहे तो वेळ त्याला मिळू शकतो. तसेच उच्च दर्जाचे आणि पॅकेज्ड उत्पादन विदेशामध्ये पण निर्यात करता येऊ शकते. त्यामुळे देशाला आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच उत्पादनामध्ये वाढ होते. मूल्यवर्धित उत्पादनामुळे शेतकऱ्याचे उत्पादन वाढते आणि त्यातून त्याला आर्थिक एक प्रकारचा मजबूत ते शेतकऱ्याची परिस्थिती होऊ शकते. आता अजून उदाहरण पाहायचं म्हटलं तर आंबा हंगामामध्ये जर पाहिलं तर आंबा हंगामामध्ये जास्त उत्पादन झाल्यास शेतकरी ताज्या आंब्याची थेट विक्रीसाठी तो दबाव त्याच्यावरती येऊ शकतो कारण तो विकावा लागतो. परंतु आंब्याचे जॅम, ज्यूस किंवा लोणची तयार करून विकल्यास त्याला बाजारभाव स्थिर राहतो आणि शेतकऱ्याला त्यातून चांगला मोबदला हा मिळू शकतो. त्याप्रमाणे दुधाचे रूपांतर चीज आणि लोणीमध्ये केल्यास
दुधामध्ये टिकाऊपणा वाढू शकतो आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं. म्हणजे एकंदरीत उत्पादन प्रक्रिया आणि मूल्यवर्धन शेतमालाच्या टिकाऊपणाची क्षमता ह्या वाढवतात. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळतो. तसेच बाजारातील किमतीच्या चढ-उतारावरती पण त्यातून नियंत्रण राहू शकतं. आणि हे धोरण केवळ शेतकऱ्यांना फायदेशीर नाही, तर संपूर्ण कृषी आर्थिक क्षेत्र आहेत, त्याचा टिकाऊपणा आणि आर्थिक विकास यातून सुनिश्चित करता येऊ शकतो. पुढचा 6वा मुद्दा आहे थेट कृषी मालाची निर्यात म्हणजे डायरेक्ट एक्सपोर्ट ऑफ एग्रीकल्चर प्रोड्यूस. आता शेतमालाच्या किमतीतील अस्थिरता कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी थेट कृषी मालाची निर्यात हा एक अत्यंत प्रभावी उपाय हा ठरू शकतो. या धोरणामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळतो आणि बाजारातील किमतीतील चढ उतार पण नियंत्रित केले जाऊ शकतात. तसेच थेट निर्यात केल्यामुळे शेतकऱ्यांना दलालावरती अवलंबून राहावे लागत नाही, ज्यामुळे त्यांचा नफा वाढतो आणि आर्थिकदृष्ट्या ते सक्षम होऊ शकतात. आता या थेट कृषी मालाचे फायदे काय होऊ शकतात? तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याला एक प्रकारची संधी मिळू शकते. म्हणजे थेट निर्यातीमुळे शेतमालाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती नवीन बाजारपेठा उपलब्ध होत असतात. म्हणजे भारतातील तांदूळ, मसाले, मसाल्यामध्ये मिरी असेल, हळद असेल, हिंग असेल, फळ असेल, तर त्या फळामध्ये आंबा असेल, केळी असेल, डाळिंब असेल, तसेच भाजीपाला व सेंद्रिय उत्पादने यांना युरोप, अमेरिका, मध्य पूर्व आशियाई ह्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि या मागणीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अधिक चांगला दर हा मिळत असतो. तसेच थेट निर्यातीचा अजून एक फायदा होतो, की देशांतर्गत बाजार किमती ह्या नियंत्रित राहू शकतात. जर जास्त उत्पादन झाले असेल, तर जास्त उत्पादन झालेल्या हंगामात देशांतर्गत बाजारपेठेमध्ये पुरवठा वाढला का किमती घसरतात. परंतु अतिरिक्त उत्पादन थेट निर्यातीसाठी जर पाठवलं गेलं, तर देशांतर्गत जो पुरवठा वाढलेला आहे, त्याचा पुरवठ्याचा दाब आहे, तो दबाव कमी होऊ शकतो आणि त्यामुळे भाव जो घटणार होता, तो भाव काय राहू शकतो, त्याच्या किमती ह्या स्थिर राहू शकतात. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रातील आंबा हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबा हा तयार होतो. त्याचं उत्पादन होत असतं. त्यामुळे काही प्रमाणामध्ये तो थेट युरोप किंवा अमेरिकेत निर्यात करून जो बाजारभाव आहे, तो बाजारभाव काय करू शकतो, नियंत्रित ठेवता येऊ शकतो. त्याच पद्धतीने मूल्यवर्धनातून काय जास्त नफा हा मिळू शकतो. म्हणजे थेट निर्यातीसाठी उत्पादन प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करता येऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ फळाचे ज्यूस, लोणची, जाम, भाज्यापाल्याचे प्रिझर्व्ह किंवा पावडर तयार करून ही निर्यात जर केली असेल, तर मूळ कच्च्या मालापेक्षा अधिक किंमत ह्या उत्पादनांना मिळू शकतो. तसेच दूध असेल किंवा दुधाचे पदार्थ, लोणी, दही तयार ही निर्यात करून पण त्यातून उच्च दर हा मिळवता येऊ शकतो. अजून त्यातून एक होऊ शकतं, की जी दलालाची साखळी आहे ती टाळता येऊ शकते. बघा, भारतात अनेक भागात शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची विक्री करताना बऱ्याच वेळेस मध्यस्थावर अवलंबून राहावं लागतं. आणि जर आपण थेट निर्यात केली, तर थेट निर्यातीमुळे दलालाचा प्रभाव कमी होतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना डायरेक्ट किंमत त्या निर्यातीपासून मिळू शकतो. त्यामुळे त्याला त्यातून जास्त नफा मिळतो आणि बाजारातील पारदर्शकतेचा त्याला फायदा होऊ शकतो. तसेच अर्थव्यवस्थेचा मग फायदा होतोय. आता अर्थव्यवस्थेला कसा फायदा होतो? तर कृषी निर्यातीमुळे देशाला परकीय चलन प्राप्त होते. यामुळे आर्थिक स्थैर्य वाढतं. त्याचबरोबर चलनवाढ ही नियंत्रित होत असते आणि भारतातील व्यापारी जो ताळेबंद आहे, म्हणजे जो बॅलन्स शीट आपण म्हणतो व्यापारी भारतीय, तो एक त्याला प्रकारची काय बळकटी मिळू शकते. आता उदाहरणार्थ मसाल्याच्या निर्यात जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये केली असेल, तर मसाल्याच्या निर्यातीमुळे देशाला मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन मिळते आणि ज्याचा फायदा शेतकऱ्यासोबत अर्थव्यवस्थेमुळे होऊ शकतो. आता तांदळाच्या बाबतीमध्ये आपण बोलायचं म्हटलं, म्हणजे अर्थव्यवस्थेचा कसा फायदा होऊ शकतो? तर भारतातून तांदूळ थेट युरोप असेल, आफ्रिका, अफगाणिस्तान सारख्या देशामध्ये हा निर्यात केला जातो. आणि काही ठिकाणी आणि विशेष प्रकारचा म्हणजे बासमती तांदूळ याची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे बासमती तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये केल्यामुळे बासमती तांदळाला उच्च दर मिळतो. तो त्यामुळे शेतकऱ्याला फायदा होतो. त्याचप्रमाणे फळे, आंबा, डाळिंब याची थेट निर्यात केल्यामुळे त्याचा फायदा हा शेतकऱ्याला होत आहे. तसेच पॅकेज्ड किंवा ऑर्गॅनिक जो आपण म्हणतो भाजीपाला, तो युरोप, अमेरिकेमध्ये निर्यात केला जातो. त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं. तसेच देशात सेंद्रिय शेती करण्यासाठी पण प्रोत्साहन हे मिळत आहे. आता या थेट निर्यातीचा एकूण परिणाम काय होतो? तर थेट कृषी माल निर्यात केल्यामुळे शेतकऱ्याच्या किमतीत शेतमालाच्या किमतीमध्ये जो चढ-उतार होतात, ते चढ-उतार काय होतात? कमी होतात. तसेच शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं आणि आर्थिक स्थिरता टिकण्यास मदत होऊ शकते. यामुळे शेतकऱ्याला त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला तर मिळतोच. त्याचप्रमाणे दलालावरती जे त्याची डिपेंडन्सी आहे ती कमी होते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला परकीय चलन हे त्यातून मिळतच असते. तसेच थेट निर्यातीमुळे उत्पादनावर मूल्यवर्धन करणे शक्य होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून अधिक फायदा, अधिक नफा हा मिळत असतो. म्हणजे एकंदरीत थेट कृषी मालाची निर्यात शेतकऱ्यांसाठी देशाच्या अन्न सुरक्षितते आणि आर्थिक स्थिरतेसाठी एक महत्वाचा आणि प्रभावी उपाय आहे. आणि हे धोरण शेतकऱ्यांना बाजारातील अनिश्चिततेपासून बचाव देतेच, तसेच देशाला परकीय चलन प्राप्त करून देते आणि कृषी उत्पादनाचे टिकाऊ व्यवस्थापन हे सुनिश्चित करत असते. पुढील 7वा मुद्दा आहे कृषी विमा योजना. त्याला आपण ॲग्रीकल्चर इन्शुरन्स स्कीम म्हणतो. शेतकऱ्यासाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतमालाच्या किमतीतील अस्थिरता कमी करण्यासाठी कृषी विमा योजना एक अत्यंत प्रभावी उपाय आहे.
शेती हा नैसर्गिक घटकावरती अवलंबून असणारा व्यवसाय आहे. त्यामुळे दुष्काळ, पूर, गारपीट, पावसाचे अनियमित स्वरूप आणि इतर हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावरती आर्थिक तोटा हा सहन करावा लागतो. यासह बाजारातील भावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न हे अस्थिर होत असते. अशा परिस्थितीत कृषी विमा योजना शेतकऱ्याला आर्थिक संरक्षण हे प्राप्त करून देते आणि पुढील हंगामासाठी त्यांना तयार राहण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्याचं काम यातून केलं जात असते. आता कृषी विमा आहे त्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर शेतकऱ्यांना पीक उत्पन्नातील घट असेल, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अस्थिरतेमुळे होणारे आर्थिक नुकसान यापासून संरक्षण देणे, हा कृषी विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच अ, विमा योजना शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी मदत करत असते, ज्यामुळे शेती व्यवसाय अधिक टिकाऊ आणि नियोजनशील पद्धतीने बनत असतो. तसेच कृषी विमा योजनेत शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा विम्याचे हप्ते जर भरले असतील, तर आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्यास सरकार किंवा विमा कंपनी त्यांना आर्थिक नुकसान भरपाई देत असते. आता काही वेळेस दुष्काळ किंवा पावसाळ्यामध्ये पावसाळ्याची ज्यावेळेस टंचाई असते, म्हणजे पाऊस कमी पडतो. अशा वेळेस जर धान्याचे पीक दुष्काळामुळे जर नष्ट झाले असेल, तर विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना नुकसान भरून दिले जात असते किंवा गारपीट किंवा वीज पडली असेल, तर गारपीट किंवा वीज पडून फळे, भाजीपाला किंवा कापूस पिकाचे नुकसान झाले, तर विमा हप्त्याद्वारे त्यांना एक प्रकारचं आर्थिक सहाय्य मिळू शकतं किंवा पूर किंवा अतिवृष्टी झाली असेल, तर पिकं पुरामुळे बुडली असेल किंवा खराब झाली असेल, तर त्यांना विमा भरपाई मिळू शकते. आता महाराष्ट्रामध्ये कापूस पिकावर गारपीट झाली, तर पी-एम-एफ-बी-वाय म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला नुकसान भरपाई ही मिळत असते आणि या भरपाईमुळे शेतकऱ्याचा आर्थिक ताण त्याच्यावरती राहत नाही. तर तो पुढील हंगामासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान, बिये, खते असतील, ते खते, बियाणे खरेदी करू शकतात. आता जो कृषी विमा योजनेचे फायदे काय होतात? तर त्यामुळे शेतकऱ्याला एक प्रकारचं आर्थिक संरक्षण प्राप्त होत असतं. म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाचा विमा भरून शेतकऱ्यालाचं जे उत्पन्न आहे ते सुरक्षित ठेवता येऊ शकतं. तसेच पीक उत्पादनामध्ये पण स्थिरता राहते. म्हणजे शेतकऱ्याला आर्थिक सुरक्षितता असल्यामुळे ते उत्पादनात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित होतात आणि परिणामी पीक उत्पादनामध्ये एक प्रकारची स्थिरता राहू शकते. तसेच बाजारातील किमतीमध्ये पण नियंत्रण राहू शकतं. म्हणजे आर्थिक सुरक्षता मुळे म्हणजे पीक उत्पादनामध्ये स्थिरता मिळाल्यामुळे देशांतर्गत संतुलित पुरवठा असेल तो पुरवठा राहू शकतो आणि किमतीतील जे अनावश्यक आहे चढ-उतार, तो चढ-उतार टाळता येऊ शकतात. तसेच शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढू शकतो. म्हणजे आर्थिक सुरक्षा मिळाल्यामुळे शेतकरी बाजारातील जोखीम स्वीकारण्यास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी एक प्रकारचा सक्षम होऊ शकतो. तसेच कमी हप्त्यामध्ये मोठे संरक्षण शेतकऱ्याला मिळू शकतं. हा एक मोठा फायदा आहे. जर प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत शेतकऱ्याला फार कमी हप्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कृषी संरक्षण किंवा विमा संरक्षण मिळते. ज्यामुळे शेतकरी ही योजना शेतकऱ्यासाठी सुलभ अशी वाटते त्यांना आणि त्याला परवडणारी पण ती ठरू शकते. आता 2019 मध्ये पंजाब आणि हरियाणातून गहू पिकावरती दुष्काळाचं जे काही मोठं संकट आलं होतं, त्या दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. त्यावेळेस प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जलद भरपाई मिळाली आणि त्यांना पुढील हंगामासाठी बिये असेल, खते खरेदी करणं शक्य झालं होतं. तसेच महाराष्ट्रात कापूस उत्पादक आहे, तो गारपीट आणि अतिवृष्टी झाली त्यामुळे तो पीडित झाला होता. त्यावेळेस कृषी विमा योजनेअंतर्गत त्यांना नुकसान भरपाई मिळाली. त्यामुळे त्यांचे उत्पन्न एक प्रकारचं सुरक्षित त्यामधून राहिलं. तसंच दक्षिण भारतात तांदूळ असेल, ह्या तांदूळ उ उ पिकाचे आहे, ते मोठ्या प्रमाणामध्ये पुरामुळे नुकसान झालेले होते. पण विमा योजनेमुळे ती जो आहे त्यांना नुकसान भरपाई मिळालेली होती. म्हणजे एकंदरीत कृषी विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य, त्याचप्रमाणे पीक उत्पादनातील स्थिरता आणि शेतमालाच्या किमतीतील स्थिरता राखण्यासाठी ही महत्त्वाची भूमिका ही कृषी विमा योजना ही राबवत असते. आणि या योजनेमुळे शेतकरी नैसर्गिक आपत्ती, बाजारातील अस्थिरतेमुळे सुरक्षित राहू शकतो. तसेच उत्पादनामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तो सक्षम राहू शकतो. कारण सिक्युरिटी असल्यामुळे तो भविष्य काळामध्ये किंवा पुढच्या हंगामामध्ये गुंतवणूक करायला तो तयार होतो. त्यामुळे देशात कृषी अर्थव्यवस्थेला एक प्रकारचा टिकाऊपणा, शाश्वतपणा यातून प्राप्त होऊ शकतो. पुढचा 8वा मुद्दा आहे, तो म्हणजे अनावश्यक मध्यस्थ हटवणे. आता शेतमालाच्या किमतीतील अस्थिरता कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी अनावश्यक मध्यस्थ हटवणे ही खूप महत्त्वाचे असते. भारतात अनेकदा शेतकरी आपल्या उत्पादनाची थेट विक्री करू शकत नाहीत आणि दलाल असेल, एजंट असेल, व्यापारी यांच्या मार्फतच हा बाजारात माल पोहोचवला जातो आणि या मध्यस्थामुळे शेतकऱ्याला त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाही. कारण ग्राहकाला माल हा महाग दरात मिळतो, परंतु शेतकऱ्याकडून तो जो माल आहे, तो माल कमी किमतीत ह्या दलालाकडून, मध्यस्थाकडून खरेदी केला जातो. म्हणजे दलाल उत्पादनाच्या किमतीमध्ये अतिरिक्त नफा जोडतात. ज्यामुळे शेतकऱ्याला एम-एस-पी पेक्षा किंवा भावापेक्षा कमी पैसे मिळतात आणि ग्राहकाला आवश्यक वस्तू आहेत, त्या महाग दरामध्ये विकल्या जातात. यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट होतेच. त्याचबरोबर बाजारातील पारदर्शकता कमी होते आणि किमती हा अस्थिर राहत असतात.
त्यामुळे अनावश्यक मध्यस्थ हटवल्यामुळे शेतकऱ्या थेट ग्राहकाशी जोडला जातो आणि त्यांच्या उत्पादनासाठी चांगला दर मिळू शकतो. थेट विक्रीमुळे दलालची साखळी कशी टाळली जाऊ शकते, ज्यामुळे नफेखोरी आहे ती नफेखोरी कमी होते आणि बाजारात शेतमाल परवडणाऱ्या किमतीत ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो. तसेच आधुनिक तंत्रज्ञान किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका यातून बजावली जाऊ शकते. उदाहरणार्थ, ई-नाम जो प्लॅटफॉर्म आहे, याद्वारे शेतकरी तांदूळ, गहू, फळे किंवा भाजीपाला याची थेट रजिस्ट्रेशन नोंदणी करू शकतो. ज्यामुळे एम-एस-पी किंवा त्या बाजारभावापेक्षा त्यांना दर जास्त मिळू शकतो. आणि याशिवाय महाराष्ट्रातील आंबा उत्पादक असेल, सुपर मार्केट किंवा रिटेल स्टोअर्सशी थेट करार करून आपली उत्पादन साखळी दलालाशिवाय ते मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापित करू शकतात. ज्यामुळे शेतकऱ्याला अधिक फायदा, अधिक नफा, अधिक उत्पन्न मिळू शकतं. तसेच फळे, स्ट्रॉबेरी, भाजीपाला किंवा सेंद्रिय उत्पादनावर ऑनलाईन मार्केटिंग प्लॅटफॉर्म वापरल्यास शेतकऱ्याला थेट ग्राहकापर्यंत पोहोचता येऊ शकतो आणि ताजे, उच्च दर्जाचे उत्पादन हे त्यांना विकले जाऊ शकते. तसेच मध्यस्थ हटल्यामुळे शेतकऱ्याला जास्त नफा मिळत नाही, तर ते आपल्या उत्पादनावरती अधिक नियंत्रण ठेवू शकतात. शेतकरी बाजाराच्या ज्या काही मागणी पुरवठ्याचा अंदाज घेऊन उत्पादनाचे नियोजन त्या करू शकतो. तसेच उत्पादन टिकवण्यासाठी योग्य साठवणूक आणि प्रक्रिया तो त्याच्यावरती करू शकतो आणि वेळेवर उत्पादन विक्रीसाठी बाजारातही आणू शकतो. हा एक फायद्यातून होतो. यामुळे बाजारातील अनावश्यक चढ-उतार कमी होतात आणि किमती ज्या अस्थिर असतात त्या स्थिर राहण्यास मदत होते. त्याचबरोबर शेतकऱ्याचा आत्मविश्वासही वाढतो आणि तो आधुनिक तंत्रज्ञान असेल किंवा मूल्यवर्धनाचे उपाय किंवा थेट निर्यातीसारख्या संधी ज्या आहेत, त्या संधी तो काय करतो स्वीकारू शकतो. म्हणजे एकंदरीत अनावश्यक मध्यस्थ साखळी जर हटली, तर त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबल होतो. त्याचप्रमाणे त्याच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळू शकतो. तसेच बाजारामध्ये पारदर्शकताही टिकून राहू शकतो. तसेच ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये माल हा मिळू शकतो आणि शेती व्यवसाय हा फायदेशीर टिकाऊ हा बनू शकतो. हे धोरण शेतकऱ्याच्या बाजारातील जोखीम तसेच दलालावर जे डिपेंडन्सी आहे, ती डिपेंडन्सी आणि किमतीतील अनिश्चिततेपासून संरक्षण देते. ज्यामुळे संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था ही अधिक स्थिर, न्यायसंगत आणि टिकाऊ बनू शकते. आता उदाहरणार्थ आपण पाहायचं म्हणतात डिजिटल मार्केटिंग जे आहेत, ते डिजिटल मार्केटिंग आणि जे डायरेक्ट एक्सपोर्ट केला जातो, त्या डायरेक्ट एक्सपोर्टच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्यांच्या उत्पादनासाठी जागतिक बाजारपेठ पण उपलब्ध होते. जिथे चांगला मालाला चांगली मागणी असते. त्याचप्रमाणे त्यांना चांगले दर मिळतात. ज्यामुळे शेतकरी स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पण आपली उपस्थिती कायम ठेवू शकतो. आपला माल त्या ठिकाणी विकू शकतो. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सामूहिक शेती. शेतमालाच्या किमतीतील अस्थिरता कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी सामूहिक शेती हा सुद्धा एक महत्वाचा उपाय ठरू शकतो. भारतामध्ये अनेक शेतकरी स्वतंत्रपणे लहान शेती करत असतात. ज्यामुळे उत्पादन हे कमी होतं आणि खर्च त्या ठिकाणी काय तो जास्तीत असतो आणि बाजारात त्याच्या मालाच्या विक्री पण काय होतं ते कमी उत्पादन असल्यामुळे मर्यादित विक्री होते. पण जर सामूहिक शेती केली तर सामूहिक शेतीत एक गट तयार करून आपली जे काही मेहनत असेल, संसाधन असेल, मशिनरी असेल किंवा तंत्रज्ञान हे सामायिक करता येऊ शकतात. ज्यामुळे अधिक उत्पादन करू शकतात आणि त्याचा खर्च काय होऊ शकतो, खर्च कमी होऊ शकतो. त्यामुळे बाजारात स्थिर पुरवठा हे राखता येऊ शकतात. तसेच सामूहिक शेतीत बी-बियाणे, खते, पिकासंबंधित जी लागणारी उपकरणे असेल किंवा यंत्रणेचा सामायिक वापर केला जात असतो. आता उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील सहकारी कापूस उत्पादक गटात ह्या शेतकरी एकत्रित येतात. बियाणे, खते, मशिनरी ह्या एक सामायिक पद्धतीने काय करतात वापरतात. यामुळे जो प्रत्येक शेतकरी असेल, त्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च काय होतो, लक्षणीयरित्या कमी होतो आणि त्यातून काय होतं, जास्त प्रमाणामध्ये उत्पादन घेता येणं शक्य होतं. म्हणजे उच्च दर्जाचं आणि जास्त उत्पादन त्यातून मिळू शकतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेती एकत्रीकरण केल्यामुळे ज्या उत्पादन काय होतं त्यातून जास्त होतं. त्यामुळे बाजारामध्ये जो पुरवठा आहे, तो पुरवठा वाढवता येऊ शकतो. त्या पुरवठ्यामध्ये नियमितता राखता येऊ शकतं आणि हे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी स्थिर किंमत मिळवून देऊ शकतो आणि त्या बाजाराच्या अनिश्चिततेवरती पण एक प्रकारचं नियंत्रण राखता येऊ शकतं. तसेच सामूहिक शेतीमुळे शेतकऱ्याला सामूहिक विक्री करून त्याला चांगला दर मिळवता येऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आंबा उत्पादन करणारे शेतकरी म्हणजे महाराष्ट्रातील एक सहकारी गटात एकत्र येऊन त्यांनी आंब्याचं जर थेट एक्सपोर्ट केलं किंवा सुपर मार्केटला विकला, तर यामुळे दलालाच्या साखळीतून त्यांची मुक्तता होते. तसेच शेतकऱ्याला एम-एस-पी किंवा स्थानिक बाजारापेक्षा जास्त किंमत मिळते. त्यामुळे त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. तसेच फळे, भाजीपाला, धान्य याचे सामूहिक जर साठा करून त्याचे मूल्यवर्धन करायचे म्हटलं तर मूल्यवर्धन ते करू शकतात. तर त्यातून जॅम, ज्यूस, लोणचे, पावडर किंवा पॅकेज्ड फूड असेल हे बनवू शकतात. त्याच्यामुळे त्याची उत्पादन टिकाऊपणा पण वाढतो आणि बाजारातील जो काही मागणी आहे, ती मागणी फुलफिल करू शकतात. वेगवेगळ्या ठिकाणी ती वस्तू विकू शकतात मार्केटमध्ये, डोमेस्टिक मार्केटमध्ये आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये. त्यामुळे त्यातून त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच सामूहिक शेती करणाऱ्या गटांना सहकारी सहाय्य आहे, सबसिडी असेल, गव्हर्नमेंट सबसिडी पण सहजपणे मिळू शकते किंवा मिळणे सुलभ होऊ शकतो. त्यांना कर्ज असेल, सबसिडी असेल
ट्रेनिंग असेल किंवा तांत्रिक मार्गदर्शन असेल किंवा मार्केटिंग सारखी ज्या सुविधा आहेत, ह्या उपलब्ध होऊ शकतात. आता उदाहरणार्थ कर्नाटकामधील काही सहकारी गटांना कृषी यंत्रणा, आधुनिक साठवणूक सुविधा, त्याचप्रमाणे मूल्यवर्धनाचे प्रशिक्षण हे दिले गेले आहे. त्यामुळे त्यातील शेतकऱ्याचा उत्पादनाचा दर्जा सुधारला आणि त्यातून शेतकऱ्याचं उत्पन्नही वाढलेलं आहे. या पद्धतीमुळे छोटे शेतकरी देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतात. ज्यावेळेस ते छोटे शेतकरी असतात, ते आधुनिक तंत्रज्ञान वापरू शकत नाही. पण सामूहिकपणे जर छोटे-छोटे शेतकरी एकत्र आले, तर त्या ठिकाणी त्यांच्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊ शकतात, ते वापरू शकतात आणि त्यामुळे त्यांचा फायदा त्यातून होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत सामूहिक शेती शेतकऱ्याची उत्पादन क्षमता वाढवते, त्याचा शेतीचा खर्च कमी करते, त्याचप्रमाणे उत्पादन एक प्रकारचं टिकाऊ बनवते आणि बाजारातील किमती पण स्थिरता राहण्यासाठी मदत होत असते. यामुळे शेतकऱ्याचं काय होतं, एकंदरीत उत्पन्न वाढतं. त्याप्रमाणे दलालाचा प्रभाव कमी होतो आणि त्यात सर्वात महत्त्वाचं की ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये शेतमाल हा शेतकऱ्याकडून उपलब्ध होत असतो. तसेच सामूहिक शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असल्यामुळे हा समाजाच्या दृष्टिकोनातून एक सहकार, विश्वास आणि सामूहिक बळकटी एक प्रकारे निर्माण होत असते. म्हणजे या पद्धतीमुळे शेतकरी केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो असे नाही, तर शेती अधिक नियोजन पद्धतीने, व्यावसायिक पद्धतीने आणि टिकाऊ बनवता येऊ शकते, ज्यामुळे आपल्याकडची संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था मजबूत बनू शकते. पुढील 10वा मुद्दा आहे शेती संबंधित नीती आणि धोरणामध्ये सुधारणा म्हणजे पॉलिसी आणि रेग्युलेटरी रिफॉर्म इन ॲग्रीकल्चर. आता शेतमालाच्या किमतीतील अस्थिरता कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्याच्या उत्पादन वाढवण्यासाठी सरकारच्या शेती संबंधीच्या सुधारणा आहेत, नीत्या आहेत, याच्यामध्ये बदल होणं, सुधारणा होणं हे महत्त्वाचे आहे. आधुनिक शेतीच्या गरजा, बाजारपेठेतील बदल आणि शेतकऱ्याच्या अडचणी यावर त्वरित आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि या सुधारणामुळे शेतकऱ्याला त्यांच्या उत्पादनासाठी योग्य मूल्य मिळू शकतं. तसेच बाजारातील अस्थिरतेवरती नियंत्रण राहू शकतो आणि शेती व्यवसाय अधिक शाश्वत यातून बनू शकतो. आता सर्वप्रथम आपण एम-एस-पीच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर मिनिमम आधारभूत किंमत सर्व शेतमालासाठी वेळेवर, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने लागू केली जावी. ही जर लागू केली तर गहू, तांदूळ, कापसासाठी जे काही दर ठरवले ते ठरले जातील. त्यामुळे गहू, तांदूळ पिकासाठी एम-एस-सी ठरवताना कृषी खर्च असेल, बाजारातील मागणी पुरवठा त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय जे दर आहेत ते पाहून हां, जर किमती ठरवल्या तर शेतकऱ्याला त्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो आणि त्याच्या आर्थिक फायद्याचा विचार करणं पण खूप गरजेचं आहे. तसेच एम-एस-पी वेळेत लागू केल्यास शेतकऱ्याला जी दलालाची नफेखोरी आहे, त्या नफेखोरीपासून वाचवू शकतो आणि त्याच्या शेतकऱ्याच्या उत्पादनाला योग्य मोबदला हा मिळू शकतो. दुसरं महत्त्वाचं धोरण म्हणजे शेतकऱ्याची थेट विक्री जी केली जाते, ते थेट विक्री डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा ई-मार्केटिंग सुविधा त्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि हे जर केलं तर शेतकऱ्याला त्याचा तो फायदा होऊ शकतो. मग यासाठी ई-नाम प्लॅटफॉर्म आहे. त्या ई-नाम प्लॅटफॉर्मद्वारे शेतकरी आपल्या जे उत्पादन जे घेतले, त्या उत्पादनाची थेट नोंदणी, रजिस्ट्रेशन करून देशभरातील ग्राहक, व्यापारी आणि निर्यातदारापर्यंत तो सहजपणे पोहोचू शकतो. म्हणजे त्याला असेच जास्त प्रमाणामध्ये मिळू शकतो. यामुळे काय होतं, की तो डायरेक्ट रजिस्ट्रेशन करत असल्यामुळे दलालाचा प्रभाव आहे, तो दलालमध्ये त्यात येऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला डायरेक्ट शेतकऱ्याकडून माल हा व्यापारी असेल, व्यावसायिक असेल किंवा ग्राहकापर्यंत विकला जात असल्यामुळे त्याला अधिक नफा मिळतो आणि ग्राहकाला परवडणाऱ्या किमतीमध्ये पण माल उपलब्ध होतो आणि शेतकऱ्याला पण चांगली किंमत त्यातून मिळत असते. तिसरं पॉलिसी बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं शेतमालाच्या साठवणुकीसाठी ग्रामीण भागात साठागृह आणि शीतगृह म्हणजे वेअरहाऊस आणि स्टोरेज फॅसिलिटी वाढवणे आवश्यक आहे. म्हणजे फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ किंवा धान्य एक हे जर सुविधा उपलब्ध झाल्या वेअरहाऊस आणि स्टोरेज फॅसिलिटी तर त्या खराब होण्यापासून वाचू शकतात. तसेच जास्त उत्पादनाच्या काळामध्ये म्हणजे शेतकऱ्यांचा माल जर त्याला तात्काळ विकावा लागतो. जर वेअरहाऊस असेल किंवा स्टोरेज फॅसिलिटी असेल, तर तो माल त्या ठिकाणी ठेवू शकतो. त्यामुळे पटकन विकल्यामुळे जो कमी दर त्याला मिळणार होता, कारण सप्लाय वाढलेला असतो, तो टाळू शकतो आणि काही वेळ त्याची वेट करून चांगला दर मार्केटमध्ये पुन्हा आला, त्या किमती वाढल्या, तर त्यावेळेस तो काय करतो, माल मार्केटमध्ये विकून त्याचा फायदा त्याला मिळू शकतो. चौथं महत्त्वाचं धोरण, की कृषी विमा योजना ही प्रभावीपणे राबवणं गरजेचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे पी-एम-एफ-व्ही-वाय ह्यासारख्या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, गारपीट किंवा पूर यासारख्या नुकसानीमुळे किंवा यासारख्या आपत्तीमुळे जे पीक नुकसान होतं, ती नुकसान भरपाई दिली जाते. आता महाराष्ट्रामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही कापूस उत्पादक आहे, त्या कापूस उत्पादक हे गारपीट आणि अतिवृष्टीमुळे पीडित झाले होते. त्यावेळेस त्यांना पी-एम-एफ-व्ही-वाय या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळाली होती. ज्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं, शेतकऱ्याचा आत्मविश्वास त्यामुळे टिकून राहिला आणि पुढील हंगाम करण्यासाठी पण ते सक्षम बनले. कारण की बाबा नुकसान भरपाई मिळेल, उत्पन्न एक प्रकारे त्यांना मिळालेलं. मग ते पुन्हा शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार झाले होते. तसंच 5वं महत्त्वाचं धोरण म्हणजे शेतमालावरती प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. म्हणजे फळातून जॅम असेल, ज्यूस असेल, लोणचे बनवून जर विकले असेल, भाजीपाल्याच्याद्वारे ते भाजीपाला सुकवून त्यापासून पावडर बनवली असेल किंवा दुधापासून चीज, लोणी, दही तयार केलं असेल,
की यामुळे शेतकऱ्याचं जे उत्पादन आहे, त्या उत्पादनामध्ये टिकाऊपणा अ, अ, ठेवता येऊ शकतो. त्याचप्रमाणे बाजारपेठेमधील जी मागणी आहे, ती मागणी शेतकऱ्याकडून ते पुरवठ्याद्वारे पूर्ण करू शकतं आणि याच्याद्वारे शेतकऱ्याच्या उत्पादनात योग्य किंमत ही मिळू शकते. तसेच शेतमाल निर्याती संदर्भातील धोरणे आहेत, ते सुलभ आणि अनुकूल करणे खूप गरजेचं आहे. जे शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तांदूळ असेल, मसाले असेल, फळे असेल, म्हणजे आंबा, केळी, डाळिंब, भाजीपाला असेल किंवा सेंद्रिय उत्पादनाची निर्यात करणं, हे सहज शक्य होणं गरजेचं आहे. आणि थेट निर्यात केल्यामुळे शेतकऱ्याला काय फायदा होईल, की त्यांनी जो उत्पादित केलेला माल आहे, तो मार्केटमध्ये पाठवता येईल. डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण पाठवता येईल आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये पाठवल्यामुळे त्याच्या उत्पादनाला ही जास्त किंमत मिळू शकतो. त्यामुळे त्याला उत्पन्नही जास्त मिळेल. हां, त्याचा नफाही वाढेल आणि देशाला त्यातून फायदा पण आहे हो. जेवढं तुम्ही एक्सपोर्ट जास्त कराल, तेवढा एक्सपोर्टपासून देशाला परकीय चलन पण प्राप्त होऊ शकतं आणि त्यामुळे देशाला एक प्रकारची आर्थिक बळकटी मिळेल. म्हणजे शेतकऱ्याबरोबर आपल्या देशाची अर्थव्यवस्था पण बळकट होऊ शकते. म्हणजे एकंदरीत सरकारने शेतीच्या संबंधात त्या धोरणामध्ये सुधारणा केली, तर शेतकऱ्याचं त्यातून उत्पन्न निश्चितपणेच वाढेल. त्याचप्रमाणे बाजारातील किमतीतील जी अस्थिरता आहे, ती अस्थिरता कमी होऊन त्यामध्ये स्थिरता प्राप्त होईल. उत्पादनाला पण टिकाऊपणा प्राप्त होईल. दलालाचा जो प्रभाव आहे, जो ज्याच्याकडून लूट मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी होतो, तो दलालाचा प्रभाव पण कमी होऊ शकतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची शेती अधिक शाश्वत सस्टेनेबल ॲग्रीकल्चर होऊ शकते. त्याचप्रमाणे पारदर्शक आणि फायदेशीर नफा किंवा ही किंमत प्रणाली त्या शेतकऱ्याच्या लक्षात येऊ शकते. यामुळे शेतकरी केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन बाजारामध्ये सक्रिय आणि टिकाऊ सहभाग त्यामध्ये घेऊ शकतो. म्हणजे एकंदरीत आता आपण हे जे 10 मुद्दे पाहिले, ह्या 10 मुद्द्याचा जर आपण सारांश काढायचा म्हटलं, तर शेतमालाच्या किमतीशी संबंधित समस्यावर या जर विविध उपाययोजना एकत्रितपणे केल्या, हां, तर याचा स्पष्ट प्रभाव आपल्याकडच्या शेतीवरती दिसून येऊ शकतो. त्यातून बाजार व्यवस्थापन, एम-एस-पी, शिल्लकी साठे, साठागृहे, शीतगृहे असतील किंवा मूल्यवर्धन किंवा डायरेक्ट एक्सपोर्ट असेल किंवा कृषी विमा योजना असेल, मध्यस्थ हटवणे किंवा सामायिक जी शेती केली जाते, यांचा समन्वयित वापर केल्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल. त्याचप्रमाणे बाजारातील किमती स्थिर ठेवण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शेती व्यवसाय हा टिकाऊ बनण्यासाठी हा एक प्रभावी उपाय ठरू शकतात. आणि या धोरणामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबल तर होईलच, त्याचबरोबर उत्पादन त्यांच्या योग्य मोबदला मिळेल, दलाचा प्रभाव कमी होईल, बाजारामध्ये पारदर्शकता वाढेल. ह्या सर्व गोष्टी घडून येऊ शकतात. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये शेतीच्या संदर्भातील ज्या काही समस्या आहेत, त्या समस्यावरती उपाय योजण्यासाठी जे उपाय आहेत ते आपण सांगितलेले आहेत. धन्यवाद.